मैं कम इन सर. यस कम इन. सर मला नाही का आज एक गल्लीमध्ये काम होतं सर, मग मला नाही का जायचं होतं, तर मी तुम्हाला हे सर उद्या करून दाखवू का? तू प्रॅक्टिकल दाखवायला आला का कारण दाखवायला आलाय मला? कारण नाही ना. नाही. हे 3 सीट एकत्र करायला किती वेळ लागणार आपल्याला संकेत? 5 मिनिटं. 2 मिनिटं. 5 मिनिटं जास्त झाले. ओके करून दाखव, तुला 2च मिनिटात करून दाखवतो. चालेल सर. सर मला तुम्ही करून दाखवा सर. 1 मिनिट सर. आपल्या गलीमधल्या कुत्र्याचं अरे मला माहिती पण ना त्याला कुत्रं आहे मग. अरे ते ना आई वडील गावले जायले आपल्या साथ काहीतरी रिलीज जाणं पडीचं. पण सर मला शिकायला येणार नाही. अरे सकाळ होती आपल्या पिसाई सही. हा सर मला शिकायला येणार. मला तू पुढे चालता वय मी येतो ना मागे लगेच लवकर. मला कळालं तुझ्या मित्राला कुत्रं चावलं आहे, पण तू 1-2 मिनटं वेळ दे. तुला मी 2 मिनटात ह्या तिघही सीट एकाच ठिकाणी तुला आणून दाखवतो, म्हणजे त्यांचं कॅल्क्युलेशन करून तू 2 मिनटात मोकळा होऊन जाशील. चल बघ, सगळ्यात महत्त्वाचं फर्स्ट सीट, सेकंड आणि 3 या तिघं सीटांवर तू तुझा पूर्ण डेटा टाईप केला आहे. ओके, त्या 4थ्या सीटवर तुला ते सगळं कॅल्क्युलेशन करून पाहिजे आहे. तर आपण या डाटा ऑप्शनवर क्लिक करूया. सर्वात पहिले आपण डाटावर जाऊ. डाटावर गेल्यानंतर या ठिकाणी कन्सोलिंग डाटा हे नाव दिसतं, याच्यावर क्लिक केलं. पहिल्या सीटवर क्लिक कर. पहिल्या सीटवर क्लिक केल्यानंतर तुझा जो संपूर्ण डेटा जो आहे ना तो सिलेक्ट करून घे. केला सिलेक्ट. त्यानंतर दिसणाऱ्या ह्या ॲड बटनावर क्लिक कर. केलं क्लिक. नंतर सेकंड नंबरच्या सीटवर क्लिक केल्यावर तुला समोर आपोआप सर्व डेटा हा सिलेक्ट केलेला दिसेल. त्यालाही ॲड कर. त्याला ॲड केल्यानंतर 3 नंबरच्या सीटवर पुन्हा तू क्लिक कर. क्लिक केल्यानंतर तुला समोर सर्व डेटा हा सिलेक्ट झालेला दिसतो आहे. ओके, त्यालाही तू ॲड कर. ॲड केल्यानंतर मित्रा या ठिकाणी खाली तुला 3 ऑप्शन दिसत आहेत. हे चेकबॉक्स बरोबर, टॉप रो, लेफ्ट आणि नंतर क्रिएट लिंक. ह्याच्यावर मी क्लिक का केलं आहे माहिती आहे का? 1 नंबर सीट, 2 नंबर सीट आणि 3 नंबर सीट ह्याच्यात तू कधीही काही बदल केला तर 4 नंबरमध्ये तो आपोआप होतो. आणि याच्यात तू कोणतीही संख्या वाढवली 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबरमध्ये तर तो ह्या ठिकाणी बदल होतो. आता बघ, ह्या 4थ्या सीटवर हा सर्व डेटा आलेला असेल. या 4थ्या सीटवर डेटा संपूर्ण आला आहे. आता या सीटच्या डेटाला तुला पूर्ण बघायचं आहे का? तर मी याला वरतून कॉलम बारला सिलेक्ट करून मी 1-2 तुला रो कॉलम हे मोठे करून दाखवतो आहे. दिसलं आहे? सर्व डेटा आला समोर. अशा प्रकारे आपण कन्सोलिंग डेटाच्या माध्यमाने हा सर्व डेटा 3 सीटचा एकत्र आणला आणि त्यांचं कॅल्क्युलेशनसुद्धा झालं आहे. आता शेवटचा जो रो होता त्या रोमध्ये बघ ही संख्या जी दिसते ती सगळी कॅल्क्युलेट होऊन आली आहे. म्हणजे 1 नंबरच्या सीटवरती जो शेवटच्या रोमध्ये जो डेटा होता 249, तसाच 2 नंबरच्या सीटमध्ये पण 249 दिसतोय मला आणि 3 नंबरच्या सीटमध्ये सुद्धा तसाच 249 दिसतोय. त्यांची तिघांची बेरीज केल्यानंतर 747 अशी आलेली असते. बघ, समजलं तुला? हो सर. सोपं होतं ना? हो. किती मिनिटं लागला? 2 मिनिटं सर. 2च मिनिटं लागली. गुड. खरं संख्या लवकर चालणार. चालेल सर, येतो मी सर. थँक्यू सर. अशा नवनवीन ट्रिक शिकण्यासाठी ओम साई इन्स्टिट्यूट जॉईन करा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.